नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भागवत शंकर महाले, असोसिएट प्रोफेसर, हेड डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, एम.ए.पी. समाज, आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, त्र्यंबकेश्वर, डिस्ट्रिक्ट नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत महाले पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी FY BA वर्गासाठी टीचिंग करत असतो. मी गेल्या 17 वर्षापासून राज्यशास्त्र विषयाकडे टीचिंगचं काम शिकवण्याचं काम करत आहे. आपण नवीन अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, नवीन एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत FY BA पॉलिटिकल सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अभ्यासक्रमासाठी FY BA या वर्गाला पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र विषयासाठी कला शाखेसाठी जनरल पेपर, मेजर पेपर, राज्यशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स हा फर्स्ट सेमिस्टरसाठी पेपर दिलेला आहे. आणि या पेपरसाठी आपल्याला राज्यशास्त्राची ओळख किंवा परिचय कशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे ते या सिलेबसमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, या अभ्यासक्रमामध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राज्यशास्त्र काय आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा पेपर आहे. तर सर्वप्रथम आपण हा विषय बघितला पाहिजे की FY BA साठी हा पेपर का दिला गेला. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जनरल पेपर 1 साठी राज्यशास्त्राचा परिचय हा जो पेपर आहे अतिशय महत्वाचा आहे. कारण राज्यशास्त्राची ओळख जोपर्यंत तुम्हाला होणार नाही तोपर्यंत जागतिक लेवलचं राजकारण किंवा देशातील राजकारण आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्र कसं असतं, राजकारण कसं चालतं, या विषय आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासाला मिळणार आहे. आणि म्हणून आपण या पेपरचा अभ्यास करत असताना जनरल लेवलचा पेपर आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सेमिस्टर पॅटर्न नुसार हा पेपर दिलेला आहे. क्रेडिट सिस्टीम दिलेले आहे. 2 क्रेडिटसाठी हा पेपर आहे आणि प्रॅक्टिकल सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग 2 थेअरी पेपर आणि 2 प्रॅक्टिकल क्रेडिट दिलेले आहे. म्हणजे 4 क्रेडिटसाठी हा पेपर आहे. आणि या पेपरचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी अतिशय अनमोल अशी माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला राज्यशास्त्राचा परिचय हा अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा टॉपिक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला तर आपण बघूया, प्रस्तावना बघूया, इंट्रोडक्शन राज्यशास्त्राचं आपण बघूया. आणि या इंट्रोडक्शन बघत असताना तुम्हाला लक्षात येणारच आहे की प्रास्ताविक दृष्टिकोनातून पाहत असताना राज्यशास्त्र हे राजकीय तत्वज्ञानाच्या जवळचे आहे. मग सामाजिक शास्त्रामध्ये एक महत्वाचं शास्त्र म्हणून मानलं गेलेलं आहे. नैतिक तत्वज्ञान, राजकीय अर्थव्यवस्था आणि राजकीय धर्मशास्त्र हे या अभ्यासाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. आणि त्या अनुषंगाने पाहत असताना राज्यशास्त्राचा उगम कसा झाला, अर्थ त्याचा काय होऊ शकतो, व्याख्या, त्याचं स्वरूप, याचा अभ्यास या प्रकरणात आपण करू शकतो. मग राज्यशास्त्र त्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. पूर्वी त्याला पॉलिटिक्स या नावाने ओळखलं जायचं. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. परंतु याच्यामध्ये 2015 मध्ये भारतामध्ये तरी आपण या विद्यापीठांतर्गत पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ बदलून त्या ठिकाणी द पॉलिटिकल सायन्स हा पेपर या नावाने त्याला ओळखायला सुरुवात झाली. द पॉलिटिकल सायन्स म्हणून आपण अभ्यासत असताना राज्यशास्त्र एक शास्त्र म्हणून अभ्यास करताना कोणकोणत्या बाबींचा विचार इथं केला गेलेला आहे, त्यासाठी कशा प्रकारे राजकीय विचारवंतांनी, तज्ज्ञांनी या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास विविध भागांमध्ये करायला सुरुवात केली. जसं तुम्हाला सांगितलं की नैतिक तत्वज्ञान, राजकीय अर्थव्यवस्था, राजकीय धर्मशास्त्र या विविध शाखेतून अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
म्हणजे लोक प्रशासन दृष्टिकोनात पण राज्यशास्त्राचा अभ्यास केला जात असतो. पण आपण हे बघत असताना प्राचीन काळात जर आपण विचार केला, पूर्वीच्या काळामध्ये आपण विचार केला, की राजकीय व्यवस्था कशा प्रकारच्या होत्या किंवा ज्या दरम्यान समाजामध्ये राजकारणाविषयी जाणीव निर्माण झाली, त्या दृष्टिकोनातून राजकीय भूमिकेकडे लोकांचं कशा प्रकारे लक्ष होतं, की कशा प्रकारचा अभ्यास केला जायचा, हे बघणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं जागतिक लेव्हलचा जर अभ्यास करायला सुरुवात केली, तर बघितलं तर मागे जाऊन आपण जर बघितलं ऐतिहासिक काळामध्ये, तर राजकारणाविषयीचा अभ्यास करताना विविध राजकीय व्यवस्था होऊन गेलेल्या आहेत. आणि ह्या राजकीय व्यवस्था त्या त्या काळामध्ये मग ते नीतिशास्त्रानुसार अभ्यास करत होत्या. राजकीय अर्थव्यवस्थेत दृष्टीने अभ्यास करायच्या. धार्मिक दृष्टिकोनातून त्या देशावरती राज्यकारभार कशा प्रकारे केला पाहिजे याच्याविषयी अभ्यास करायच्या. तर जगाच्या पाठीवर जर आपण राजकारणाचा जर विचार केला, तर ग्रीक या देशामध्ये सर्वप्रथम राजकीय दृष्टिकोनातून प्रमाणशीर पद्धतीने राजकीय व्यवस्थेला सुरुवात झाली बघायला मिळते. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत जर आपण अभ्यास करताना द सॉक्रेटिस हा राजकीय विचारवंत जो आहे, त्या सॉक्रेटिसने इसवी सन पूर्व 470 ते 399 या कालामध्ये त्याचा जन्म आणि मृत्यू झालेला आहे. आणि यांनी त्या काळात ग्रीक देशामध्ये जी ग्रीक नगर रचना होती, ग्रीक राज्य कारभार चालायचा, त्या अथेन्स शहरामध्ये उत्कृष्ट असं राज्यकारभार त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धतीने प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीने चालत होता. त्याच काळामध्ये एरिस्टॉटल नावाचा राजकीय विचारवंत होऊन गेला. त्यानंतरच्या काळामध्ये प्लेटो, त्यानंतर एरिस्टॉटल, म्हणजे सॉक्रेटिसचा गुरु सॉक्रेटिस हे सॉक्रेटिसचा विद्यार्थी बघितला तर प्लेटो, आणि प्लेटो नंतर एरिस्टॉटल. एरिस्टॉटल इसवी पूर्व 384 ते 322 या कालावधीमध्ये त्याचा जन्म झालेला आणि मृत्यू झाला. आणि एरिस्टॉटलने राजकीय भूमिकेतून जर अभ्यास करायला एक प्रमाणशीर पद्धतीने की कशा प्रकारे राजकारण केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राला एक महत्वाचं एक नीतिशास्त्रापासून वेगळं करायचा प्रयत्न यांनी केला. मग राज्यशास्त्र काय आहे, राज्यशास्त्र कशा अभ्यास केला गेला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी एक सविस्तर असं अध्ययन केलं. आणि त्या विविध देशातील राजकारणाचा अभ्यास करून एरिस्टॉटलने आपल्या देशातील अथेन्स जे शहर आहे, त्या शहराचा पण त्यांनी अभ्यास केला. आणि ह्या सर्वांचा अभ्यास करून राज्यशास्त्र एक वेगळ्या स्वरूपामध्ये मांडायचा प्रयत्न अरिस्टॉटलने केलेला आहे. आणि म्हणून एरिस्टॉटलला राज्यशास्त्राचे जनक मानले गेलेले आहे. कारण त्यांनी राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून वेगळं केलं. आणि दी पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी राज्यशास्त्राची निर्मिती कशी झाली किंवा राज्याची निर्मिती कशी झाली, उद्देश कसं होतं राज्याचा, त्यांचं स्वरूप कसं होतं राज्याचं, आणि त्यांचे राज्यांचे प्रकार किती प्रकारचे असू शकतात, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात या दी पॉलिटिक्स मधून राजकीय व्यवस्था किती प्रकारच्या असतात, त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी आपल्या दी पॉलिटिक्स ग्रंथामध्ये केलेलं आहे. मग राजकारण्याची भूमिका काय, राजकारणात कोणते काम केले पाहिजे, राजकारणाचे अधिकार कोणते, जनतेचे अधिकार कोणते, याचं सविस्तर वृत्तांत या ठिकाणी आपल्या ग्रंथातून दिलेला असल्यामुळे दी पॉलिटिक्स ग्रंथ हा दिशादर्शक ठरलेला आहे, सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाच्या काळात आपण बघितलं त्या कालखंडामध्ये राज्यशास्त्राचा वेगाने विकास झालेला आहे. राष्ट्रराज्य, राष्ट्रवाद, विचार प्रणाली इत्यादी नवीन संकल्पना या उदयास आलेल्या आहेत. निकोलो मॅकियावेलींच्या दी प्रिन्स या ग्रंथामध्ये 1532 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्यांनी या ग्रंथातून वास्तविकवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. वास्तववादी जीवन कशा प्रकारचं असतं, त्यामध्ये राजकीय जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन कशा प्रकारचं असलं पाहिजे, त्याविषयी सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. मग वास्तववादी सिद्धांत मांडत असताना ज्यात आदर्शवादाला स्थान दिलं गेलेलं नाही. दी प्रिन्स ग्रंथ हा राजकारणासाठी सुद्धा महत्वाचा ग्रंथ ठरलेला आहे. त्यानंतरचा कालावधी आपण बघितलं तर थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो यांनी जर त्या काळामध्ये बघितलं तर इंग्लंड या देशामध्ये सामाजिक करार सिद्धांत त्यांनी मांडलेला बघायला मिळतो. आणि इंग्लंड देशातील हे राजकीय विचारवंत आहे. आणि सिद्धांतातून त्यांनी राज्याच्या उदयाची मांडणी त्यांनी केलेली आहे. राज्य कशा प्रकारचं असतं, राज्य कसं उदयास आलेलं आहे, ज्यात राज्य मानवनिर्मित आहे की ते नैसर्गिक आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे. आता युरोपातील नवीन शोध आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या प्रभावामुळे चर्च या ठिकाणी आपण जर बघितलं आणि राज्याचं वेगवेगळं पण आहे, राज्य कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत याच्याविषयी त्यांनी आपल्या राजकारणामध्ये वेगळं पण कशा प्रकारचे प्रोत्साहित केलेलं आहे. ज्यामुळे
सामाजिक शास्त्राचा विकास कसा झाला याच्याविषयी त्या ठिकाणी सविस्तर विस्तरण मांडणी केलेलं आहे. तर म्हणून आपण आता या पाहत असताना आपण राजकीय अनुषंगाने पाहत असताना या पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. मग राज्यशास्त्राला महत्त्व, राज्यशास्त्राचं उगम, राज्यशास्त्र कशा प्रकारे डेव्हलप झालं याच्याविषयी आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मग आम्ही या राज्यशास्त्राकडे पाहत असताना आधुनिक काळामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये किंवा 19व्या शतकाच्या दरम्यान राजकीय परिस्थिती कशी होती किंवा 20व्या 21व्या शतकामध्ये त्याचं स्वरूप कसं बदललं याच्याविषयी आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आपण मागितलं प्राचीन काळातील जे काय राजकीय व्यवस्था कशा प्रकारच्या होत्या, त्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी सुधारणा केल्या आणि आधुनिक रूपाने त्या राज्यशास्त्राला कशा प्रकारे रूप दिलेलं आहे. तर या संदर्भात आपण बघत असताना राज्यशास्त्राचं स्वरूप कसं बदलत गेलं, त्याला कसं महत्त्व दिलं गेलं याविषयी आपण पाहत असताना अमेरिकेमध्ये बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन यांनी राज्यशास्त्राला महत्त्व विशेष केलेलं आहे. ते विशेष महत्त्व त्यांना प्राप्त करून देत असताना राज्यशास्त्र किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण कशा प्रकारे त्याला सखोल असा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याला शास्त्रीय स्वरूप कसं दिलं गेलं पाहिजे याच्याविषयी त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. या फ्रँकलिन आणि जेफरसन यांनी ऑक्सफर्ड चे प्राध्यापक एडवर्ड ऑगस्ट फ्रीडमन यांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की इतिहास हे घडून गेलेलं राजकारण आहे, तर राजकारण हे वर्तमान इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. मग त्या फ्रीडमन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत, त्यांनी राज्यशास्त्राचं महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितलं की इतिहास काय हे घडून गेलेलं राजकारण आहे, तर राजकारण ही वर्तमानाचं इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. पण जॉन हॉपकिन्स विद्यापीठामध्ये जर वेस्टर्न विलोबी आणि इतरांनी जर बघितलं तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. तर अमेरिकन राज्यशास्त्राचा परिषद भरली अमेरिकेमध्ये आणि त्या 1903 मध्ये ही परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये 1930 मध्येच त्यांनी स्थापना केली राज्यशास्त्र परिषदेची. मग अमेरिकेत राज्यशास्त्र परिषद 1903 मध्ये जेव्हा स्थापन झालं तेव्हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं, त्याला प्रोत्साहन मिळालं की राज्यशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. राज्यशास्त्राला एक विशिष्ट महत्त्व ते प्राप्त झालं. आणि म्हणून भारतीय संदर्भात आपण जर विचार केला तर सोमदेवाच्या नीती वाक्यामृत मध्ये राज्याला नमस्कार आहे असं म्हटलेलं आहे. मग ऋग्वेदातील सभा समित्या असतील, आत्रेय ब्राह्मण असेल, पाणिनीच्या अष्टाध्यायी अर्थशास्त्र, अशोक स्तंभाचे शिलालेख असतील, बौद्ध आणि जैन ग्रंथ, मनुस्मृती, पाली भाषेतील ग्रंथांमध्ये राजकीय विचाराशी वर्णन केलेलं आहे. म्हणजे राज्यविषयक मांडणी, राज्यविषयक कारभारांचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. महाभारताचा आपण बघितलं दंड नीती, त्यानंतर राज्यशास्त्राचं चर्चा या ठिकाणी झालेली बघायला मिळते. प्राध्यापक अशोक चोसाळकर यांनी सुद्धा आपल्या ग्रंथांमधून प्राचीन भारतीय राजकीय विचार 2011 मध्ये तो प्रकाशित झाला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्राचीन भारतीय राज्यशास्त्राच्या विविध पैलूंची चर्चा या ठिकाणी त्यांनी मांडलेली बघायला मिळते की कशा प्रकारे भारतामध्ये पण राजकीय जीवन होतं, त्या पद्धतीने त्या भारतामध्ये असलेले राजकीय विविध पैलू त्यांनी आपल्या ग्रंथातून व्यक्त केलेले आहे. दी.का. गर्दे जे राजकीय विचारवंत प्राध्यापक यांनी आधुनिक काळात राज्यशास्त्राच्या उद्दिष्टामध्ये मोठा बदल झालेला आहे. त्यांनी एकेकाळी राज्याचे कर्तव्य काय आहे त्याच्या परिचय या ठिकाणी करून दिला आहे. तो कर्तव्य परकीय आक्रमणापासून संरक्षण कसं द्यायला पाहिजे, त्यासाठी राज्यशास्त्राचं महत्त्व काय आहे, न्यायदान पद्धतीचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे, न्यायदान करताना त्या ठिकाणी मर्यादित कशा प्रकारचे अधिकार दिले गेले पाहिजे, परंतु सार्वजनिक आरोग्य असेल, कुटुंब नियोजन असेल किंवा शिक्षण प्रसार असेल, या समाजाच्या गरजांसाठी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे, ही त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. मग गर्दे म्हणतात की शिक्षण, कुटुंब, आरोग्य या गोष्टीला महत्त्व पण राज्यशास्त्रामध्ये दिलं जातं, त्याचबरोबर त्याचं संरक्षण जीवनाचं. मग राज्यशास्त्राच्या नवीन उद्दिष्टामध्ये बघितलं तर समाविष्ट करत असताना नवीन उद्दिष्टामध्ये पाहिलं तर या ठिकाणी राज्यशास्त्राचं एक कार्यक्षेत्र कसं व्यापक बनलेलं आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार केलेला बघायला मिळतो. सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना दिलेले अधिकार असतील, त्यांचे नियम असतील, त्याचे राज्याला दिलेली मान्यता असेल, याचा पण विचार या राज्यशास्त्र अभ्यासामध्ये जगभरामध्ये करायला सुरुवात झालेली आहे. आणि राज्याच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचं जीवनाचं अध्ययन या ठिकाणी करत असताना या गोष्टीचा विचार करणं पण गरजेचं आहे.
आणि म्हणून राज्यशास्त्राचा परिचय किंवा राज्याचा अभ्यास करताना या बाबींकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि अशा प्रकारचं ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर अनेक देशातून राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर विविध राजकीय व्यवस्था होऊन गेलेल्या आहे. त्यासाठी राजकीय विचारवंतांनी ग्रंथ लिखाण करून एक प्रबोधनाचं काम केलेलं आहे, एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. तर आपण आता बघूया राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग. राज्यशास्त्राचा अभ्यास करताना दोन भागाने अभ्यास केला जात असतो. तर त्याचा आपण अभ्यास करताना आपण बघूया श्री घारे राजकीय विचारवंत त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राज्यशास्त्र सिद्धांत आणि राज्य यंत्रणा या ग्रंथात त्यांनी म्हटलं आहे की राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे जे राज्याचा अभ्यास करते. राज्यशास्त्रात राज्य आणि शासन संस्था यांचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे राज्याचा अभ्यास करताना मग राज्य काय आहे, राज्य कशा प्रकारचे असलं पाहिजे त्याच्याविषयी वर्णन केलेलं असतं. आणि त्याबरोबर राज्य संस्था कोणती असली पाहिजे, राज्य काम करणारी यंत्रणा कोणती असली पाहिजे याच्याविषयी अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी राजकीय सिद्धांत आणि राज्य यंत्रणा हा अतिशय महत्वाचा भाग असतो. त्यामुळे राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रामध्ये राज्याला महत्वाचं स्थान दिलं आहे. मग राज्य आणि राज्य यंत्रणा किंवा शासन यंत्रणा कशी असली पाहिजे, कोणती असली पाहिजे याच्याविषयी या ठिकाणी या ग्रंथामधून वर्णन केलेलं आहे. पूर्वी पॉलिटिक्स हा इंग्रजी शब्द जो होता त्या इंग्रजी शब्दाला पॉलिटिक्स तो ग्रीक मध्ये त्याला पॉलिस या शब्दापासून आलेला आहे. म्हणजे आपण दी पॉलिटिक्स हा जो शब्द आहे तो इंग्रजी आहे, परंतु तो ग्रीक शब्द जो आहे पॉलिस या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ काय होतो, शहराच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला. म्हणजे पॉलिसचा अर्थ ग्रीक मध्ये काय दिलेला आहे, तर शहराच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला असा त्याचा अर्थ होतो. मग अरिस्टॉटलने मानवाला सामाजिक प्राणी म्हणून वर्णन केलेलं आहे. मनुष्य काय सामाजिक प्राणी आहे. आणि मग सामाजिक जीवनामध्ये त्याचं जीवनाचं रक्षण, त्याचं पालनपोषण, त्याचं जी संपत्ती आहे त्याचं रक्षण, जीवाचं रक्षण हे फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने पॉलिस हा शब्द वापरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानं राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये बघितलं तर राज्याचे मूळ स्वरूप कसं असलं पाहिजे, विविध अंगे त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेले आहे आणि त्याचा विकास. मग राज्याचं स्वरूप, त्याचे अंग, त्यांचा विकास या गोष्टीचा समावेश या राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केलेला आहे. काही विचारवंत जसे ब्लॅटसी आणि गार्नर हे राज्य आणि राज्यसंस्था किंवा राज्यसंस्थाचा अभ्यास करताना सांगतात, तर काही लिकॉक नावाचा राजकीय विचारवंत फक्त शासनसत्तेवर लक्ष केंद्रित करतात. लॉस्की आणि गेटेल यांचा जर आपण विचार बघितला तर त्याचा दृष्टिकोन पाहिला तर राज्यशास्त्रामध्ये राज्य आणि शासनसत्तेचा दोन्ही चा अभ्यास करताना बघायला मिळतात. म्हणजे लॉस्की आणि गेटेलनी काय केलं, राज्यशास्त्र राज्य म्हणून आणि राज्यशास्त्राची संस्था म्हणून या दोन्हीचा अभ्यास केलेला बघायला मिळतो. मग राज्याची निर्मिती किंवा राज्यशास्त्राची निर्मिती करताना किंवा राज्याची निर्मिती ही राज्यशास्त्रामध्ये राज्याची निर्मिती कशी झालेली आहे, मग तो अभ्यास या राज्यशास्त्रात केला जात असतो. मग राज्याची निर्मिती कशा प्रकारे केली, त्यानंतर त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्रकारे विकास कसा झालेला आहे किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या विविध विषयांची स्थिती भविष्यात काय असणं आवश्यक आहे याचा विचार या ठिकाणी या राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जात असतो. मग राज्याची निर्मिती, स्वरूप, त्याचा विकास आणि त्याची स्थिती काय आहे, ते कशा प्रकारे विकसित होऊ शकते या बाबींचा पण विचार या राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जात असतो. मग राज्याचे सिद्धांत, शासन संस्थेचा अभ्यास या ठिकाणी आपण करताना बघायला मिळतो. अशा विविध अंगाने आपण राज्याचा अभ्यास करत असतो आणि त्या अनुषंगाने आपण करणं गरजेचं आहे. मग समाज जीवनामध्ये याचं अध्ययन पण आपण करणं अतिशय महत्वाचा भाग आहे. मग ह्या दोन अनुषंगाने आपण अभ्यास करताना राज्याचा अभ्यास करताना किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करताना दोन दृष्टिकोन आपण ठेवलेले आहे. या दोन दृष्टिकोनात त्याचा अभ्यास होत असतो. एक पहिला सांगितलं तुम्हाला की राज्याचे सिद्धांत आणि दुसरा आहे शासन संस्था. म्हणजे पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणजे राजकीय तत्वज्ञान किंवा राजकीय सिद्धांत आणि राजकीय शासन संस्था किंवा राजकीय इन्स्टिट्यूट या अनुषंगाने ते राजकीय व राज्यशास्त्राचा अभ्यास करताना दोन भाग केलेले आहेत. आणि या दोन भागात अभ्यास करत असताना राज्याच्या राजकीय तत्वज्ञान किंवा राजकीय सिद्धांत या दृष्टीचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे. मग राज्याचे सिद्धांत या विषयी अभ्यास करताना राज्याचा उदय कधी झाला, त्याचं वर्गीकरण काय आहे, ते सार्वभौमत्वाचे सिद्धांत तिथे मांडले बघायला मिळतात. म्हणजे राजकीय सिद्धांताच्या बाबतीमध्ये आपल्या पॉलिटिकल फिलॉसॉफी किंवा थेअरीमध्ये अभ्यास करत असताना
राज्याचे सिद्धांत त्यांनी मांडलेले, उदय कसा झाला, त्याचे वर्गीकरण केले, राज्य कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, सार्वभौमत्वाचं त्याचं सिद्धांत कशा प्रकारचे आहे, मालकी कशी प्रकार दिलेली आहे राज्याच्या या जनतेला, हे आपल्याला या राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यासाला मिळतं. म्हणजे पॉलिटिकल फिलॉसॉफी अँड थेरी या दृष्टिकोनातून करणारा पहिला अभ्यास बघायला मिळतो. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की शासन संस्थेचा अभ्यास करताना तर राज्य, स्टेट म्हणजे काय, स्टेट कसे असलं पाहिजे, शासन संस्थेचे विविध प्रकार हा दुसऱ्या प्रकारामध्ये येत असतो. मग राज्यशास्त्र सिद्धांतामध्ये अभ्यास करताना ह्या भागी आपण बघतो, आणि शासन संस्थेमध्ये बघताना राज्य म्हणजे स्टेट कसं असलं पाहिजे, त्या संस्थेचे विविध प्रकार कोणते, स्टेट कोणकोणत्या प्रकारचे असतात, याच्याविषयी आपण अभ्यास करतो. तर राजकीय सिद्धांतामध्ये पाहत असताना राज्यसंस्थेविषयी सिद्धांत मांडताना संस्थांचे प्रकार किती आहेत, कार्यकारी खाती, प्रांत, कायद्याचे अम, माया कशा प्रकारचे, कायद्याचे कोणत्या प्रकारचे सिद्धांत तिथं मांडले गेले पाहिजे, याचा विचार इथं होत असतो. तर शासन संस्थेमध्ये काय असतं, तर शासन संस्थेचे सरकार किंवा प्रकार किंवा त्याची काम करण्याची पद्धत कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, तर त्यामध्ये संविधानिक कायदा, संसदीय शासन व्यवस्था किंवा अध्यक्षीय, सेनादले, व्यापार, चलन, अंदाजपत्रके याविषयी पण अभ्यास या ठिकाणी शासन संस्थेमध्ये केला असतो. तर आपण सिद्धांताविषयी आपण अभ्यासत असताना तिसरा पॉईंट बघितला, तर तिसऱ्या पॉईंटमध्ये कायदेविषयक सिद्धांत मांडले गेले असतात. मग फिलॉसॉफी, पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये किंवा पॉलिटिकल थेरीमध्ये आपण अभ्यासत असताना त्या कायदेविषयक सिद्धांत पण मांडले गेलेले असतात. मग कायदा करण्याचा उद्देश काय असतो, कायद्याचा तात्विक विचार कशा प्रकारचा असतो, कायदा करण्याची पद्धत, न्यायदान करण्याची पद्धत याविषयी पॉलिटिकल थेरी किंवा पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये याचा विचार होत असतो. तर दुसरा अभ्यासाचा प्रकार तो म्हणजे काय, शासन संस्था. आता याच्यामध्ये तिचा पॉईंट बघताना कायदे आणि विधेयके याचा विचार होत असतो, कायदा कसा असला पाहिजे, त्याचे विधेयक कसे बनवले पाहिजे याचा विचार इथे होत असतो. कायद्याची पद्धत, न्यायदान मंडळे, न्यायदान मंडळाची परंपरा, सत्ता याचा पण विचार येत असतो. म्हणजे ते कायदे पद्धती, न्यायदान मंडळे कोणकोणत्या प्रकारची त्या मंडळे तयार केली आहे, न्याय मंडळाबरोबर त्या ठिकाणी परंपरा, सत्ता याचा पण विचार होत असतो. चौथा मुद्दा आपण बघितला राजकीय सिद्धांतामध्ये, तर राज्याचे मानवी स्वरूप कशा प्रकारचं आहे, मानवी जीवन कशा प्रकारचं आहे, त्याच्याविषयी राजकीय दृष्टिकोनातून राज्यशास्त्र या राजकीय विचारवंत किंवा राजकीय सिद्धांतामध्ये आपण अभ्यास करताना पॉलिटिकल थेरी किंवा पॉलिटिकल तत्वज्ञान किंवा पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये या अन्य राज्याशी संबंधित असलेले आंतरराष्ट्रीय कायदा याचा पण विचार होत असतो. म्हणजे राज्यांचे मानवी स्वरूप त्या राज्यामध्ये जीवनाकडे बघताना कशा प्रकारचं आहे, अन्य राज्याचे संबंध कशा प्रकारे ठेवला जात असतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा कशा प्रकारचा असला पाहिजे, याच्याविषयी पॉलिटिकल फिलॉसॉफी किंवा पॉलिटिकल थेरीमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करताना बघायला मिळत असतो. तर त्याचबरोबर शासन संस्थेचा हा दुसऱ्या प्रकारमध्ये अभ्यास असताना त्याचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे राज्याचे मानवीकरण. मग ते राज्यामध्ये मनुष्याला काय महत्व दिलेलं आहे किंवा राजनैतिकला महत्व दिलंय, पण मानवी जीवनाला कशा प्रकारचे महत्व दिलं, आणि त्या अनुषंगाने पाहत असताना त्या ठिकाणी असलेल्या मानवी जीवनामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे आपण लक्ष देणं अपेक्षित आहे, किंवा त्या ठिकाणी त्या राजनैतिक दृष्टिकोनातून धोरणे कशी असली पाहिजे, राज्याचा विकास करताना त्यांची पॉलिसी कशी असली पाहिजे, त्याचे उपाययोजना कशा असल्या पाहिजे, याचं मानवीकरण करताना त्याचा विचार या शासन संस्थेमध्ये केला जात असतो. त्यानंतर युद्ध किंवा तह, आंतरराष्ट्रीय परिषदा, त्यांच्या तह असतील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय करार असेल, याच्याविषयी विचार या ठिकाणी करणं अपेक्षित आहे, आणि त्या अनुषंगाने या परिषदेत अभ्यास करताना बघायला मिळत असतो. म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करताना या बाबीकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान. आता पॉलिटिक्स, राजकारण म्हणजे पॉलिटिक्स म्हणतो, आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स, आणि राजकीय तत्वज्ञान त्याला आपण पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणतो. या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, आणि म्हणून राजकारण, राज्यशास्त्र किंवा राजकीय तत्वज्ञान यामध्ये जो भेद स्पष्ट करताना अमेरिकन राजकीय विचारवंत किंवा राज्यशास्त्रज्ञ कॅटलिन नावाचा राजकीय विचारवंत, या कॅटलिनने काय म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र हे राजकीय तत्वज्ञान आणि राजकारण यांचा एकत्रित दृष्टिकोन आहे. म्हणजे त्यांनी, त्या कॅटलिनने अमेरिकन राजकीय विचारवंत किंवा राजकीय शास्त्रज्ञ तो म्हणतो की राज्यशास्त्र हे काय, राजकीय तत्वज्ञान आणि राजकारण यांचं एकत्रित दृष्टिकोन आहे. राजकारणाचं असलेले सिद्धांत, त्यांचे विविध पैलू या राजकीय तत्वज्ञानाने मांडलेले असतात. मग राजाने कसं काम केलं पाहिजे, जनतेने कशा प्रकारची भूमिका निभावली पाहिजे, आणि हे करण्याची पद्धत म्हणजे राजकारण.
मग राज्यशास्त्रात समाजातील घटकांचा अभ्यास, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे विचार या ठिकाणी केले जातात. म्हणजे जनतेने कसं राहिलं पाहिजे किंवा जनतेवर कसं कंट्रोल केलं पाहिजे, जनता कशी नियंत्रित ठेवली पाहिजे, मग हे राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये दिलेलं आहे. मग राजकीय तत्वज्ञानाचा आपण अभ्यास करताना, तत्वज्ञानाचा दृष्टिकोन पाहत असताना राजकीय मूल्य ठरवण्याचं पण व त्याची चर्चा करण्याचं पण कार्य दिलेलं आहे. मग राज्यशास्त्राच्या वस्तुस्थितीचं विश्लेषण करून राजकीय घटकांचं विश्लेषण या ठिकाणी केलं असतं. मग वस्तुस्थिती काय आहे विश्लेषण करताना त्यांनी राजकीय घटना काय काय घडलेल्या आहेत. आपण बघत असतो राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे फ्रेंच राजकारणाचं आपण तो बघितलं की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धाचं आपण राजकीय घटना बघायला मिळतात. तर राजकीय तत्वज्ञानामध्ये राजसंस्थेच्या ध्येयाचा पण अभ्यास या ठिकाणी केला असतो. म्हणजे आपल्या राजकारणामध्ये राजकीय भूमिकेतून राजकारण का केलं जात असतं, त्यामागचा उद्देश काय, त्यामागचं तत्वज्ञान काय, ते राजकारण का केलं पाहिजे, याच्याविषयी तत्वज्ञानाविषयी राजसंस्थेच्या अध्ययनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे ते राजकीय दृष्टिकोनातून ती संस्था कशा प्रकारे काम करतात आणि त्या करण्याचा उद्देश काय, त्याचे तत्वज्ञान काय, त्यांचं ध्येय काय, त्याचा पर्पज काय, याचा पण विचार या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी राजकारण किंवा राजशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान या तिन्ही बाबी अतिशय महत्वाच्या या आपल्याला बघायला मिळतात. प्राध्यापक श्री घाले यांनी आपल्या राज्यशास्त्र सिद्धांत आणि राज्य यंत्रणा या ग्रंथामधून पण आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्यांनी 1972 या ग्रंथामध्ये स्पष्ट करताना इंग्रजीतील दी पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी या शब्दांचा विशिष्ट असा अर्थ दिलेला आहे. एरिस्टॉटलने आपल्या ग्रंथामध्ये पॉलिटिक्स हे जे नाव आहे ते दिलं, म्हणजे आपण दी पॉलिटिक्स असं पण म्हणतो, दी पॉलिटिकल सायन्स हे दी पॉलिटिक्स हा ग्रंथ म्हटलेला आहे. म्हणजे एरिस्टॉटलने त्या काळात राजकारण असं म्हटलं गेलं होतं, मग त्यांनी त्या ग्रंथाचं नाव दी पॉलिटिक्स दिलं होतं. तर कौटिल्यने अर्थशास्त्र असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि कौटिल्यांनी पण आपल्या अर्थशास्त्र ग्रंथामधून राजकीय विश्लेषण केलेलं आहे. राजकीय परिस्थिती, त्याची व्यवस्था कशी असली पाहिजे, त्यामध्ये अर्थकारण कसे असले पाहिजे, हे सांगितले कौटिल्यने. त्याचबरोबर प्राचीन ग्रंथांमध्ये बघितलं तर राजनीती आणि त्या राजनीती अंतर्गत पाहिलं तर राजधर्म हा पण अतिशय महत्वाचा भाग आहे. मग राजधर्म आणि राजनीती याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला या प्राचीन ग्रंथामध्ये बघायला मिळतो. मग या राजधर्म म्हणजे राजनीती म्हणजे राजकारण करण्याविषयी, राजधर्म म्हणजे राजधर्मातून धर्माचे नीतीतून राजकारण करण्याचा उद्देश या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याला धर्मात पण महत्वाचं स्थान होतं. मग राजधर्म आणि राजनीती ही जी दोन्ही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करताना राजकीय विचारवंतांनी आपलं बुद्ध पॉलिटिक्स या ग्रंथाचा ग्रंथामधून ते अर्थ स्पष्ट केलेले बघायला मिळतात. पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ बदलत चाललेला आहे. आपल्याला आता बघाल तर आज प्रचलित राजकारण असे संबोधले जात असतं पॉलिटिक्सला. म्हणजे राजकारण आजचं बघितलं, सध्याचं राजकारण बघितलं तर कशा प्रकारे बदलत चाललेलं आहे याच्याविषयी पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतं. राज्यशास्त्र म्हणजे काय, तर पॉलिटिक्स. आणि मग राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिक्स, ज्यात राज्यशास्त्र सिद्धांत, राज्य संस्था किंवा शासन संस्था याचा अभ्यास करायला असतो. म्हणजे दी पॉलिटिक्स जसं आपण त्या ग्रंथ एरिस्टॉटलने निर्माण केला किंवा त्यांनी ते ग्रंथात लिहिलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून पाहत असताना आधुनिक काळामध्ये पण बरेचसे बदल झालेले बघायला मिळतात. राज्यशास्त्र म्हणजे आपण त्याला पॉलिटिक्स म्हणतो किंवा दी पॉलिटिकल सायन्स म्हणतो, ज्या राज्यशास्त्र सिद्धांत स्वरूपी इथं दिलेलं आहे. शासन संस्थेचं स्वरूप इथे अभ्यासलं जात असतं. प्रचलित राजकारण हे राज्यशास्त्राचा एक भाग असला तरी राज्यशास्त्राचा एक मुख्य अभ्यास या प्रक्रियेत थांबवता येत असतो. पण राज्यशास्त्राचा मुख्य अभ्यास इथं केला जात असतो, या प्रक्रियेमध्ये केला असतो. पॉलिटिकल सायन्स या मराठीत आपण त्याला राज्यशास्त्र म्हणतो, त्याचा अनुवाद केला गेलेला आहे की पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र. म्हणजे त्याला शास्त्रीय स्वरूप दिलं गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने राजकारणाचा अभ्यास करताना त्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून मूल्यमापन करणं अपेक्षित आहे. प्रायोगिक तत्वातून त्या ठिकाणी विचार विमन करणं गरजेचं आहे की राजकीय जी काही प्रक्रिया आहे कशा प्रकारे चालते, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. राज्य ही एक सामाजिक संस्था आहे आणि मग सामाजिक जीवन जगत असताना तत्वज्ञानात त्याचा समावेश करणं आवश्यक होतं. तत्वज्ञान आणि त्या अनुषंगाने सामाजिक जीवनामध्ये असलेल्या गरजा, त्यांच्या समस्या या तत्वज्ञानाच्या मार्फत कशा सोडवल्या जाऊ शकतात, एक सामाजिक जीवन कसं सुरक्षित करता येऊ शकतं, हे तत्वज्ञानातून स्पष्ट केलेलं आहे. आणि हे करत असताना राजकीय विचारवंत की तत्वज्ञ ज्यांनी हे आपलं विचार आपल्या ग्रंथातून व्यक्त केलेला आहे. तत्वज्ञानामध्ये आपण जर बघितलं विविध ज्ञानशाखांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मग राज्य संबंधी आपण विचार बघितलं तर त्याच्याच राज्यशास्त्र संबंधी विचारामध्ये ज्ञान हा तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. पण त्या राजकीय दृष्टिकोनातून त्यांना असलेली माहिती, ज्ञान किती योग्य आहे, किती प्रमाणात आहे, हे तत्त्वज्ञानाचा अभ्यासामध्ये एक भाग बनलेला आहे. कारण राज्यशास्त्रात राज्याच्या निर्वाहाचा विचार केला जात असतो. राजकीय संस्थेच्या पाठीमागे न्याय, इतर तत्त्वज्ञान विचारात घेतले जात असतात. मग राज्य कसं निर्माण झालं हे राज्यशास्त्र सांगतं. त्याचबरोबर राजकीय संस्था काय करते, त्यांनी कसं न्यायदान केलं, कशाप्रकारे कारभार केला, ही राजकीय संस्था करत असते. तर अरिस्टॉटलने त्या काळामध्ये जो राजकीय विचारवंत अरिस्टॉटलने आपल्या राज्याचे अंतिम उद्दिष्ट काय आहे ते सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की राज्याचं अंतिम उद्दिष्ट काय तर लोकांचं सुख असं आहे सांगितलेलं आहे. म्हणजे राजकारण का केलं पाहिजे तर अरिस्टॉटल म्हणतात की राज्याचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे ते म्हणजे लोकांचं सुख, लोकांना सुखी समृद्ध ठेवलं पाहिजे, शांत ठेवलं पाहिजे, शांतता नांदली पाहिजे राज्यामध्ये, हे सांगायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी राज्य निर्माण करायचं असेल तर ते जनतेला सुखी ठेवण्यासाठी राज्य निर्माण केलं गेलं पाहिजे. कौटिल्यांनी प्रजेच्या सुखामध्येच राज्याचे हित आहे असं सांगितलेले आहे. आणि मग प्रजा जेव्हा सुखी राहील, प्रजा जेव्हा समाधानी असेल तर ते राज्यकारभार करायला महत्व आहे. आणि म्हणून ते राज्याचं हित त्याच्यात असतं असं कौटिल्याने सांगितलेलं आहे. रुसो पण आपल्या आपल्या राजकीय विचारवंतामध्ये व्यक्त करताना रुसोने पण सांगितलेले जीन जॅक रुसोने ही सामूहिक इया या कल्पनेतून त्यांनी आपले विचार मांडलेले आहे. मग सामूहिक इया ही कल्पना मांडत असताना रुसोने आपले सामाजिक जीवन कशा प्रकारचे असलं पाहिजे, त्या ठिकाणी जनतेची इच्छा आणि राजकारणी मंडळींची इच्छा कशा प्रकारची असते, त्याला एक सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न रुसोने केलेला आहे. मार्क्सने सुद्धा आर्थिक समतेचा विचार मांडलेला आहे. अर्थसमता. आता समता ही प्रस्थापित करायचं असेल, त्या ठिकाणी आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल, तर त्या ठिकाणी भांडवलदार वर्ग किंवा सामाजिक लेवलला कामगार वर्ग असेल, यांना समतेने कसं जोडलं गेलं पाहिजे, हे कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपले महात्मा गांधीजींनी सत्याग्रह आणि समाजवादाचे विचार मांडलेले आहे. सत्याग्रहाचा विचार मांडताना महात्मा गांधींनी जनतेला सत्याचा आग्रह धरला पाहिजे, सत्य वागलं पाहिजे, सत्याचं नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे, समाजवादाचा विचार इथं मांडला गेला पाहिजे. समाजातील सर्व व्यक्ती आपण आहोत, एकत्र राहिलं पाहिजे. आणि समाजवादी तत्त्वज्ञानातून हे विचार या ठिकाणी गांधीजींनी मांडलेले आहे. समाजातील कोणते भेद असता कामा नये आणि सर्व समानतेने वागवून दिले गेले पाहिजे, हे आपल्या सत्याग्रहातून आपण एक विचार व्यक्त करताना सांगितलेले आहे. मग राजकीय विचार तत्त्वज्ञानामध्ये त्यांचा हे समाविष्ट आपण बघायला मिळतो. सत्याग्रह आणि समाजवादाचे तत्व गांधीजींनी आपल्याला दिलेले आहे. त्याचबरोबर पुढे आपण बघताना पॉलिटिक्स मध्येच आता बघितलं की पॉलिटिक्स हा जो शब्द आहे तो प्रचलित राजकारण आपण त्याला बघत असतो. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र आपण त्याला ओळखतो आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणजे राजकीय तत्वज्ञान या अनुषंगाने यातला फरक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत ते राज्यशास्त्राचा अभ्यासाचे उद्देश. आता राज्यशास्त्र अभ्यासाचे उद्देश आपण या ठिकाणी पाहताना ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी ऑफ पॉलिटिकल सायन्स या टॉपिकमध्ये पुढील तासामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. साई ए साई साई
साई, लीना, एक मिनिट. हे थांबायचं कसं काही सांगेल. थांबा ना.